आज लाखो मराठी तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनलवरून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. स्वातंत्र्य लढा असो वा सामाजिक सुधारणा, मराठी पत्रकारितेने जनमानसात एक चळवळ उभी केल्याचे आपण पाहिले आहे. सत्यशोधकी पत्रकारितेने बहुजन समाजातील लोकांच्या उद्धारासाठी आपल्या जीवाचे रान केले होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणीबाणीच्या काळातही मराठी पत्रकारितेने आपली धार कायम ठेवत एक नवा अध्याय लिहिला होता. महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एक प्रवाहाचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठीतून पत्रकारिता करत कोट्यवधी लोकांना संघर्षाचे बाळकडू पाजले. त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही, तर त्यातून कोट्यवधी लोकांचे आयुष्य आणि मराठी पत्रकारिता समृद्ध केली. त्यांची पत्रकारिता हा मराठी पत्रकारितेतील सोनेरी अध्याय आहे, हे कुणीही नाकबूल करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेकडे पाहणे आणखी एका गोष्टीमुळे महत्त्वाचे ठरते, ते म्हणजे की त्यांचे जीवन आणि त्यांची पत्रकारिता ही समांतरच चालली आहे. 1920 मध्ये मूकनायक सुरू करण्यापासून ते 1956ला प्रबुद्ध भारत सुरू करण्यापर्यंत म्हणजेच एकूण 36 वर्षांच्या काळात डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या प्रचंड मोठ्या कामाचा व्याप सांभाळून पत्रकारिता केली. तो काळ नेमका कसा होता, त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी येत होत्या, त्यांच्यासमोर कोणती आव्हाने होती, तेव्हाची परिस्थिती कशी होती, या सर्वांची साक्ष त्यांच्या नेतृत्वात निघत असलेल्या पत्रातून आपल्याला मिळते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांची पत्रकारिता महत्त्वाची ठरते. वृत्तपत्र म्हणजे इतिहासाचा कच्चा मसुदा असं म्हटलं जातं, पण डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेमुळे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत इतिहासच उभा राहतो. जसं विविध स्तरांवर डॉक्टर आंबेडकरांचे संघर्षमयी जीवन आपल्याला दिसते, तशीच त्यांची पत्रकारिताही खडतर काळातीलच होती. पण जशी त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व आव्हानांवर मात करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवली, तसेच त्यांच्या पत्रकारितेच्या बाबतीत देखील घडलं. त्यामुळे त्यांची पत्रकारिता ही आगीतून तावून सुलाखून निघालेल्या बावनकशी सोन्यासारखी वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, दलितोद्धारक, भारताचे पहिले कायदेमंत्री, शिक्षणाचे पुरस्कर्ते, मानवी हक्क चळवळीचे अर्ध्वर्यू, मजूर चळवळीचे नेते अशा विविधांगी गोष्टींसाठी ओळखले जातात. पण त्यांची पत्रकारिता देखील सर्वोच्च प्रतीची असताना देखील त्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही, अशी खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी अनेक वेळा व्यक्त केली. आणि यातूनच साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर गंगाधर पानतावळेंनी पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला. तेव्हापासून अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवर अभ्यास करत त्यांच्या पत्रकारितेचे विविध पैलू समोर आणले. डॉक्टर आंबेडकरांनी चळवळीच्या माध्यमातून उभा केलेला लढा केवळ अस्पृश्यता निर्मूलन एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यांचा लढा व्यवस्था परिवर्तनासाठी होता, मानव मुक्तीसाठी होता. भेदभावाच्या पलीकडे असणारा समाज त्यांना हवा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायावर आधारित नवसमाज निर्माण करण्यासाठी होता. त्यातूनच एक संध आधुनिक भारत निर्माण होणार याची पूर्ण जाणीव त्यांना होती. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहिष्कृत समाज मानवी पातळीवर येणे काळाची गरज आहे आणि याच गरजेतून डॉक्टर आंबेडकरांची पत्रकारिता उदयास आली. समूळ मानव जातीच्या कल्याणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूकनायकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेस ब्रेन न्यूजकडून त्रिवार अभिनंदन.